नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहोत जो की तुमच्यासाठी म्हणजे मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे। तो म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार। प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हे दरवर्षी भारतातील मुलांना दिले जातात। त्याची सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत। नेमकं कोणत्या मुलांना दिलं जातं, कोणत्या पद्धतीचं कार्य केल्यानंतर हे पुरस्कार दिले जातात याविषयी थोडक्यामध्ये आपण माहिती समजून घेणार आहोत। हे पुरस्कार भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत दिले जातात। म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे, भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने हे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दरवर्षी दिले जातात। ते एकूण 6 प्रकारामध्ये हे पुरस्कार दिले जातात। ते आपण पुढे पाहणारच आहोत। त्यापूर्वी हे पुरस्कार नेमकं या पुरस्काराचं स्वरूप काय आहे ते थोडक्यामध्ये आपण पाहू। प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार भारतामध्ये राहणाऱ्या 5 ते 17 वर्षाच्या दरम्यानच्या मुलांसाठी दिले जातात। म्हणजे त्यासाठी कमीत कमी वय 5 आणि जास्तीत जास्त वय 17 वर्ष ह्या वयातील मुलांना हे राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जातात। मग अर्थातच जे काही त्याचे 6 प्रकार आहेत, 6 क्षेत्र आहेत, त्या 6 क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात। मग त्या 6 क्षेत्रामध्ये कला आणि संस्कृती आहे, त्यानंतर अभिनव तंत्रज्ञान आहे, समाजसेवा आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, त्यानंतर क्रीडा क्षेत्र आणि सर्वात शेवटी आहे शौर्य क्षेत्र, शौर्य पुरस्कार। अशा 6 प्रकारामध्ये हे पुरस्कार दिले जातात। त्यामध्ये राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्याला रोख 1 लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिलं जातं। आता आपण या वर्षीच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराकडे जाऊया। तुमच्या लक्षात आलं असेल की हे राष्ट्रीय बाल पुरस्कार महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत दिले जातात। वय वर्षे 5 ते 17, 17 म्हणजे 18 वर्ष पूर्ण न झालेले, म्हणजे 17.5 वगैरे अशा पद्धतीनं 5 ते 17 वय वर्ष या वयोगटामध्ये दिले जातात। आणि मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं की एकूण 6 प्रकारामध्ये हे पुरस्कार दिले जातात आणि त्यामध्ये प्रमाणपत्र आणि रोख 1 लाख रक्कम अशा पद्धतीने ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे। आणि दरवर्षी हे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 1-2 दिवस अगोदर जाहीर केले जातात आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी ते प्रदान करून ह्या सर्व पुरस्कार विजेत्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहता येतं। अशा पद्धतीनं ह्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचं स्वरूप आहे, थोडक्यात माहिती आहे। तर आता आपण यापुढे भारतातील म्हणजे या वर्षी जे काही पुरस्कार घोषित केलेले आहेत तर त्या पुरस्काराची आपण माहिती घेणार आहोत। त्यामध्ये भारतातील सर्व पुरस्कार विजेत्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि महाराष्ट्रातील जे काही पुरस्कार विजेते विद्यार्थी आहेत त्यांची थोडीशी सविस्तर माहिती घेणार आहोत की नेमकं त्यांनी कोणत्या पद्धतीचं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो। त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो। जे विद्यार्थी या DDC लर्निंग चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून या पुढील असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि विद्यार्थी आणि शिक्षकाच्या संदर्भाने जे काही नवनवीन अपडेट आहेत, महत्त्वाच्या ज्या काही न्यूज आहेत किंवा जे वेगवेगळे उपक्रम आहेत याची माहिती आपल्याला मिळेल। यावर्षी देशाच्या विविध भागातील एकूण 29 मुलांना हे राष्ट्रीय बाल पुरस्कार दिलेले आहेत। त्यामध्ये 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ही मुलं आहेत। एकूण 15 मुले आणि 14 मुली अशा पद्धतीनं 29 विद्यार्थ्यांना हे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार यावर्षी प्रदान करण्यात आलेले आहेत। प्रत्येकांना 1 लाख रोख रक्कम आणि प्रमाणपत्र अशा पद्धतीचं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे।
तर ह्या 29 मुलांची थोडक्यामध्ये माहिती आपण पाहणार आहोत. नेमकं त्यांनी कोणतं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. आणि या 29 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील 3 विद्यार्थी या वर्षीच्या राष्ट्रीय प्रधानमंत्री बाल पुरस्कारामध्ये निवडले गेलेले आहेत. त्यामध्ये शिवांगी काळे आहे, जुई अभिजित केसकर आहे आणि स्वयं पाटील हे 3 विद्यार्थी आहेत. तर यांचीही आपण थोडक्यात माहिती आपण नेमकं यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये आणि कोणत्या प्रकारचं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा या 3ही स्पर्धकांचं पुरस्कार विजेत्यांची आपण माहिती घेणार आहोत. यावर्षीच्या ज्या काही 29 मुलांची निवड केलेली आहे त्यांची माहिती घेण्यापूर्वी नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये. त्याची जी काही बातमी आहे ती आपण पाहूया. अभिनव तंत्रज्ञान, समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा कला आणि संस्कृती आणि शौर्य अशा या 6 क्षेत्रामध्ये अतुलनीय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार यावर्षी देण्यात आला. यावर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी बालशक्ती पुरस्काराच्या विविध विभागांतर्गत देशभरातील 29 मुलांची निवड करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व बालविजेत्यांच्या खात्यावर 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. यावेळी त्यांनी मुलांना संबोधितही केले. तुम्हा सर्वांशी संवाद साधून खूप छान वाटले असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळेस मुलांशी बोलताना म्हटले. मलाही तुमच्याकडून तुमचे अनुभव कळाले असं पंतप्रधान या ठिकाणी म्हटलेले आहेत. भारतातील युवक नवनवी अभिनव संशोधने करत आहेत आणि या देशाला स्टार्टअप्सच्या जगात अधिक उंचीवर घेऊन जात आहेत. हे पाहून आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो असं देखील आपले पंतप्रधान म्हटलेले आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या वर्षीच्या विजेत्यामध्ये राज्यातील 3 मुलांचा समावेश आहे. ते आपण पाहणारच आहोत. पण प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रथमच ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील अनेक डेटा ब्लॉक्सचा संदर्भ देतो. आता ब्लॉकचेन तंत्रज्ञान नेमकं काय आहे हे आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर प्रमाणपत्र देण्यासाठी प्रथमच ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर. आता आपण ज्या 29 बालवीरांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांची माहिती जाणून घेऊया. त्यामध्ये 3 बालवीर महाराष्ट्रातील सुद्धा आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम कला आणि संस्कृती या क्षेत्रामध्ये आहेत पुरस्कार विजेते. कुमारी गौरी माहेश्वरी, वय वर्ष 13, राजस्थान राज्यातील आहे. कॅलिग्राफीमध्ये तिनं खूप उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. त्यानंतर आहे मास्टर सय्यद फतीन अहमद, वय वर्ष 13, कर्नाटक राज्य. वेस्टर्न क्लासिकल पियानो वादनामध्ये त्यांनी खूप उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. त्यानंतर कुमारी रेमना इवेट पेरेरा, वय वर्ष 15 आहे, कर्नाटक राज्य. भरतनाट्यममध्ये अनेक रेकॉर्ड तिने आपल्या नावावर केलेले आहेत. त्यानंतर मास्टर दौलस लेंबामयूम, वय वर्ष 13 आहे, इम्फाळ राज्यातील आहे. पेंटिंग आणि फोटोग्राफीमध्ये त्यांनी उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे. नंतर मास्टर देवी प्रसाद आहे, 14 वर्ष वय, केरळ राज्य. केरळ संगीतामध्ये त्यांनी वादकाच्या भूमिकेमध्ये खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. नंतर मास्टर धृतिष्मान चक्रवर्ती आहे, वय वर्ष फक्त 5 वर्ष, आसाम राज्य. आणि तो एक गायक आहे जो की 5 वेगवेगळ्या भाषेमध्ये गायन करतो. त्यामध्ये आसामी, संस्कृत, बंगाली, हिंदी आणि इंग्रजी भाषा आहे. नंतरचं क्षेत्र आहे मित्रांनो वीरता. कुमारी गुरुगु हिमाप्रिया, वय वर्ष 12 आहे, आंध्र प्रदेश राज्य. आपल्या जीवाची पर्वा न करता आतंकवाद्याशी तिने स्वतःनी आतंकवाद्यांसोबत त्यांना रोखण्यात यशस्वी ती झालेली आहे. त्यानंतर आहे कुमारी शिवांगी काळे, जी महाराष्ट्रातील आहे
आपली आई आणि बहीण हिला विजेच्या शॉक पासून तिनं त्यांचा जीव वाचवलेला आहे. त्यानंतर आहे मास्टर धीरज कुमार, वय वर्ष 14, बिहार राज्यातील आहे. मगरीपासून आपल्या भावाचा जीव त्याने वाचवलेला आहे. या धाडसाबद्दल त्याला हा पुरस्कार दिलाय. नंतरचा मुद्दा, अभिनव तंत्रज्ञानामध्ये कुमारी विशालिनी एनसी, वय वर्ष 6 आहे. पूर परिस्थितीमध्ये जीवन रक्षक असं नावाचं एक उपक्रम तिने बनवलेला आहे. ते जे पाण्यावर तरंगत असते आणि त्यामुळे पूर परिस्थितीमध्ये उपयोगी येते. नंतर कुमारी जुई अभिजित केसकर आहे, पुणे महाराष्ट्र. पार्किसन रोग्यांसाठी एक उपकरण बनवलंय पायमोजासारखं आणि त्या उपकरणांचा उपयोग करून या रोगीवर उपचार केले जातात. नंतर आहे मास्टर शिवम रावत, वय वर्ष 16, उत्तराखंड राज्य आहे. मोहरीच्या झाडांपासून एक तंत्रज्ञानाच्या द्वारे त्यांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत. नंतर कुमारी बनिता दास आहे, 15 वर्ष, उडीसा राज्य. एक लघुग्रह तिने बनवला आहे आणि त्याची दखल नासाने सुद्धा घेतलेली आहे. त्यानंतर आहे कुमारी पुहावी चक्रवर्ती, वय वर्ष 15, त्रिपुरा राज्य आहे. स्पायरोमीटरला नियंत्रित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तिनं बनवलेला आहे. आणि त्यानंतर आहे कुमारी अश्वथा बिजू, 13 वर्ष वय, तामिळनाडू राज्य. जीवाणूच्या संरक्षणासाठी तिने जागृती केलेली आहे समाजामध्ये आणि या कार्यासाठी तिला हे बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे मास्टर तनिष शेट्टी, वय वर्ष 14, हरियाणा राज्य आहे. पशूंच्या ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी त्याने एक मोबाईल ॲप असं बनवलेलं आहे, म्हणजे तंत्रज्ञानामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मास्टर अवी शर्मा, वय वर्ष 12, मध्य प्रदेश आहे. तो स्वतः एक लेखक आहे, प्रेरक वक्ता आहे आणि वैदिक गणितामध्ये खूप छान असं त्यांनी कार्य केलेलं आहे. या कार्यासाठी त्याला सदर बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचं क्षेत्र आहे समाजसेवा. समाजसेवेमध्ये मास्टर आकर्ष कौशल आहे, वय वर्ष 16, हरियाणा राज्य आहे. महामारीच्या दरम्यान ऑनलाईन पोर्टल बनवून आरोग्य विभागाला त्यांनी मदत केलेली आहे. या कार्यासाठी त्याला सदर बाल पुरस्कार देण्यात येत आहे. त्यानंतर महत्त्वाचा पुरस्कार आहे मास्टर मिधांश कुमार गुप्ता, वय वर्ष 11 आहे, पंजाब राज्य आहे. 2020 मध्ये coronafreeworld.com नावाची वेबसाईट त्यांनी तयार केलेली आहे. मास्टर अभिनव कुमार चौधरी, वय वर्ष 15, उत्तर प्रदेश राज्य आहे. 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्याने पुस्तकं दिली आहेत, ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकं घेणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांना. नंतर मास्टर पल साक्षी आहे, 8 वर्ष वय आहे. PM केअर फंड आणि भारत सरकारच्या म्युझिकल चॅरिटी शोच्या माध्यमातून त्यांनी खूप मदत मिळवलेली आहे. आणि नंतर जे आहे क्षेत्र खेळामध्ये पहा, कुमारी जिया राम, 13 वर्ष आहे. ओपन वॉटर पॅरा स्विमर आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये तिने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत. त्यानंतर आहे मास्टर तेलुकुंटा विराट चंद्र, वय वर्ष 7, तेलंगणाचा हा विद्यार्थी आहे. माउंट किलीमांजरो हे जे काही पर्वत आहे यावर चढाई त्याने पूर्ण केलेली आहे. नंतर कुमारी श्रिया लोहिया आहे, 13 वर्ष, हिमाचल प्रदेश. युवा आंतरराष्ट्रीय मोटर स्पोर्ट्स कार्टिंग रेसर आहे ती स्वतः आणि खेळामध्ये तिला सदर बाल पुरस्कार दिलेला आहे. कुमारी अन्वी विजय झांझुरुकिया, वय वर्ष 13 आहे, गुजरात राज्याची आहे. 13 जास्त योग स्पर्धेमध्ये तिने भाग घेऊन 21 पुरस्कार मिळवलेले आहेत. करिता तिला बाल पुरस्कार, राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे मास्टर चंद्रय सिंह चौधरी, एक भारत श्रेष्ठ भारत साठी त्यांनी 96 तास स्केटिंग करण्याचं रेकॉर्ड बनवलेलं आहे. उत्तर प्रदेशाचा हा विद्यार्थी आहे, 12 वर्ष वयाचा. या कामासाठी त्याला राष्ट्रीय बाल पुरस्कार. मास्टर स्वयं पाटील, जो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा आहे, 10 वर्षाच्या वयामध्ये आणि 13 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी पोहण्याच्या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड बनवलेला आहे. कुमारी तरुशी गौड, 12 वर्ष वय, चंदीगडची आहे. तायक्वांदो म्हणजे कराटे स्पर्धेमध्ये
कमी वयामध्ये अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. कुमारी आरुषी कोतवाल, वय वर्ष 17, जम्मू आणि काश्मीर. ऑनलाईन बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये तिने 5 सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार या ठिकाणी देशातील 29 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. याच पद्धतीने आपणही या विविध क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य दाखवून या पुरस्काराचे मानकरी होऊ शकता. त्यासाठी आहे आपलं कौशल्यपूर्वक आपलं सादरीकरण प्रदर्शन या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेलं पाहिजे. अनेक क्षेत्र आहेत, तंत्रज्ञान आहे, समाजसेवा आहे, शैक्षणिक क्षेत्र आहे, क्रीडा आहेत, कला संस्कृती आहे आणि शौर्य आहे. यासारख्या क्षेत्रामध्ये जर आपलं उल्लेखनीय कार्य असेल तर नक्कीच आपण सुद्धा या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी. त्यानंतर मित्रांनो मी सुरुवातीस तुम्हाला म्हटलं होतं की महाराष्ट्रातील जे काही पुरस्कारार्थी विद्यार्थी आहेत त्यांची आपण थोडीशी सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्या सर्वांना त्यांच्यापासून काही प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यासारखं कार्य आपल्याकडून घडेल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मला माफ करा कारण की मी सुरुवातीला महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांना म्हटलं होतं, पण माझ्याकडून चूक झालेली आहे. तर महाराष्ट्रातील एकूण 4 बालकांची निवड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी झालेली आहे. तर त्या 4 बालकांची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय आणि स्वयं पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले. तसेच प्रतिनिधिक बालकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यांना खूप खूप मार्गदर्शन केले, शुभेच्छा दिल्या. मी सुरुवातीला सांगितलेले मित्रांनो तुम्हाला, केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या 6 क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी देशातील 29 जणांना, त्यापैकी महाराष्ट्रातील 4 पुरस्कारार्थी आहेत मित्रांनो. या सर्वांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 घोषित करण्यात आलेला आहे आणि तो त्यांना प्रदानही करण्यात आलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शिवांगी काळे आहे, ही 6 वर्षाची विद्यार्थिनी आहे. नंतर पुणे जिल्ह्यातील जुई केसकर आहे, ही 15 वर्षाची विद्यार्थिनी आहे. त्यानंतर मुंबई येथील जिया राय आहे, जी 13 वर्षाची विद्यार्थिनी आहे. आणि नंतर नाशिक जिल्ह्यातील स्वयं पाटील आहे, जो की 14 वर्षाचा विद्यार्थी आहे. या बालकांचा समावेश 2022च्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये आहे. मी ते पण सांगितलेले तुम्हाला. यांना सर्व या पुरस्कार विजेत्यांना 1 लाख रोख रुपये आणि पदक अशा पद्धतीचं आणि प्रमाणपत्र हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि मी तुम्हाला हे पण सांगितले की या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं, जे की ब्लॉकचेनच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपामध्ये प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जे 4 पुरस्कारार्थी आहेत त्यांची थोडक्यामध्ये कार्याची ओळख करून घेऊया. जळगाव जिल्ह्यातील जी शिवांगी काळे आहे, हिची शौर्य श्रेणीमध्ये या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. लहान वयातच धाडस आणि समयसूचकतेचा परिचय देत विजेच्या धक्क्यापासून शिवांगीने आपल्या आई आणि बहिणीचे प्राण वाचविले आहेत. त्यानंतर पुणे येथील जुई केसकर आहे, हिची नवसंशोधन श्रेणीमध्ये निवड झालेली आहे. जुईने पार्किन्सन रोगग्रस्तांना उपयुक्त ठरतील असे मोजे सुदृश्य उपकरण तयार केलेले आहे, जे त्याला जे ट्रेमर 3G असे नाव देण्यात आलेलं आहे. या उपकरणासाठी तिची नवसंशोधन या श्रेणीमध्ये या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी आहे
मुंबई येथील रिया राय नावाची विद्यार्थिनी आहे. हिची क्रीडा श्रेणीमध्ये निवड झाली होती. 13 वर्षीय रिया ही दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. या विक्रमासाठीच तिची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील स्वयं पाटील हा विद्यार्थी आहे. याची पण क्रीडा श्रेणीमध्ये निवड झालेली आहे. स्वयंने वयाच्या 10व्या वर्षी 5 किलोमीटर अंतर पोहून तर 13व्या वर्षी 14 किलोमीटर अंतर पोहून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. या विक्रमासाठी त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो महाराष्ट्रातील 4 आणि इतर सर्व राज्यातील मिळून 29 विद्यार्थ्यांना हे पुरस्कार दिलेले आहेत. या सर्वांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 1 लाख रोख रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या द्वारे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. मी तुम्हाला पाठीमागे पण सांगितलेले की ब्लॉकचेन तंत्रज्ञान नेमकं काय आहे यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. पण या पुरस्कार सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करून या सर्व पुरस्कार्थी विद्यार्थ्यांना डिजिटल असं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे पुरस्कार 2022 या वर्षाचे होते जे 29 बालकांना देण्यात आले. याच कार्यक्रमामध्ये 2021 मधील 32 मुलांना सुद्धा डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले. म्हणजे त्या 2021च्या पुरस्कार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं. तर त्यांना 1 लाख रोख रक्कम आणि 32 विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र ते सुद्धा या वर्षीच्याच कार्यक्रमामध्ये देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या वर्षी 32 मुलांना दिला होता तर यावर्षी 2022ला 29 विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देण्यात आले. यानंतर मित्रांनो जळगावमधील शिवांगी काळे हिची या पुरस्कारासाठी जी निवड झाली होती तर तिच्या शौर्याबद्दल थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. प्रसंगावधान राखत आई आणि बहिणीचे वाचवले प्राण. शिवांगी काळे हिला मिळाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचा मान. आईला विजेचा शॉक लागल्यानंतर प्रसंगावधान राखत आईसह लहान बहिणीचे प्राण वाचवणाऱ्या जळगावातील शिवांगी प्रसाद काळे या 6 वर्षीय चिमुकलीला यावर्षीचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झालेला आहे. वीरता श्रेणीतून तिची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. शिवांगीच्या धाडसाची राष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेतली गेल्यानं जळगावच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा रोवला गेलाय. कोरोनाच्या निर्बंधामुळं शिवांगीला हा पुरस्कार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ऑनलाईन प्रदान करण्यात आला. यावेळी तिचे आई वडील लहान बहीण उपस्थित होत्या. आता नेमकं नेमकी घटना घडली होती ती आपण पाहूया. शिवांगीचं कुटुंब हे जळगाव शहरातील कोल्हे नगरामध्ये वास्तव्याला आहे. तिचे वडील प्रसाद काळे हे खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. आई गुलबक्षी या गृहिणी आहेत. गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता घरात अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी गुलबक्षी यांनी बादलीत विजेचे हीटर लावले होते. त्यावेळी शिवांगी आणि तिची लहान बहीण ईशान्वी या घराबाहेर खेळत होत्या. विजेचा प्रवाह सुरू असताना नजरचुकीने गुलबक्षी यांनी पाणी तापले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी बादलीत हात टाकला. तेव्हा त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्या जोरात किंचाळल्या. हा आवाज ऐकून शिवांगी घरात पळत आली. तिच्या मागे ईशान्वी पण आली. तेव्हा शिवांगीने प्रसंगावधान राखत ईशान्वीला दूर केलं. त्यानंतर प्लास्टिकचा स्टूल आणून तात्काळ बटन बंद करून हीटरचा विजेचा प्रवाह बंद केला. त्यामुळं गुलबक्षी यांचा जीव वाचला आणि शिवांगीच्या याच धाडसाची आज देश पातळीवर दखल घेतली गेली आहे. शिवांगीची राष्ट्रीय स्तरावरील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाल्याने तिच्या आईवडिलांनाही खूप आनंद झालेला आहे.
एवढ्या लहान वयामध्ये तिला हा बहुमान मिळणं निश्चितच आमच्यासाठीही मोठी गोष्ट आहे, असे तिचे आईवडील म्हटले. शिवांगीनं त्यावेळी प्रसंगावधान राखलं नसतं तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया गुलबक्षी म्हणजे शिवांगीची आई यांनी दिलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनीही प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. यानंतर मित्रांनो, आपण प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्या संदर्भात एक 5 मिनिटाचा व्हिडिओ पाहणार आहोत. आणि त्यानंतर जे काही देशातील 29 बाल पुरस्कार विद्यार्थी आहेत, पुरस्कारप्राप्त विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधलेला संवाद याचाही एक व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आज नेशनल गर्ल चाइल्ड डे भी है. मैं देश की सभी बेटियों को भी बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं. साथियों, आपके साथ साथ मैं आपके माता पिता और आपके टीचर्स को भी विशेष रूप से बधाई देना चाहता हूं. आज आप इस मुकाम पर पहुंचे हैं, इसके पीछे उनका भी बहुत बड़ा योगदान है. इसलिए आपकी हर सफलता आपके अपनों की भी सफलता है. उसमें आपके अपनों का प्रयास और उनकी भावनाएं शामिल हैं. मेरे नौजवान साथियों, आपको आज ये जो अवार्ड मिला है, ये एक और वजह से भी बहुत खास है. ये वजह है उन पुरस्कारों का अवसर. देश इस समय अपनी आजादी के 75 साल का पर्व मना रहा है. आपको ये अवार्ड इस महत्वपूर्ण कालखंड में मिले हैं. आप जीवन भर गर्व से कहेंगे कि जब मेरा देश आजादी का अमृत महोत्सव मना रहा था, तब मुझे ये अवार्ड मिला था. इस अवार्ड के साथ आपको बहुत बड़ी जिम्मेदारी भी मिली है. अब दोस्तों की, परिवार की, समाज की, हर किसी की आपसे अपेक्षाएं भी बढ़ गई हैं. इन अपेक्षाओं का आपको दबाव नहीं लेना है, इनसे प्रेरणा लेनी है. युवा साथियों, हमारे देश के छोटे छोटे बच्चों ने, बेटे बेटियों ने हर युग में इतिहास लिखा है. हमारी आजादी की लड़ाई में वीर बाला कनकलता बरुआ, खुदीराम बोस, रानी गाइडिनल्यू जैसे वीरों का ऐसा इतिहास है जो हमें गर्व से भर देता है. इन सेनानियों ने छोटी सी उम्र में ही देश की आजादी को अपने जीवन का मिशन बना लिया था. उसके लिए खुद को समर्पित कर दिया था. आपने टीवी देखा होगा, मैं पिछले साल दिवाली पर जम्मू कश्मीर के नौशेरा सेक्टर में गया था. वहां मेरी मुलाकात श्रीमान बलदेव सिंह और श्रीमान बसंत सिंह नाम के ऐसे वीरों से हुई जिन्होंने आजादी के बाद
आजादी के तुरंत बाद जो युद्ध हुआ था कश्मीर की वही धरती पर, अभी तो इनकी उम्र बहुत बड़ी है, तब वो बहुत छोटी उम्र के थे और उन्होंने उस युद्ध में बाल सैनिक की भूमिका निभाई थी और हमारी सेना में पहली बार बाल सैनिक के रूप में उनकी पहचान की गई थी। उन्होंने अपने जीवन की परवाह न करते हुए उतनी कम उम्र में अपनी सेना की मदद की थी। इसी तरह हमारे भारत का एक और उदाहरण है गुरु गोविंद सिंह जी के बेटों का शौर्य और बलिदान। साहिबजादों ने जब असीम वीरता के साथ, धैर्य के साथ, साहस के साथ, पूर्ण समर्पण भाव से बलिदान दिया था, तब उनकी उम्र बहुत कम थी। भारत की सभ्यता, संस्कृति, आस्था और धर्म के लिए उनका बलिदान अतुलनीय है। साहिबजादों के बलिदान की स्मृति में देश ने 26 दिसंबर को वीर बाल दिवस की भी शुरुआत की है। मैं चाहूंगा कि आप सब और देश के सभी युवा वीर साहिबजादों के बारे में जरूर पढ़ें। नक्कीच मित्रांनो, अतिशय छान असं मार्गदर्शन प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगेल मित्रांनो, हे जे काही 29 बाल पुरस्कारार्थी आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष साधलेला ऑनलाईनच्या माध्यमातूनचा संवाद या ठिकाणी आपण पाहणार आहोत। जे 29 विद्यार्थी आहेत त्यांच्याशी झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद आणि त्या संवादादरम्यान जे बाल पुरस्कारार्थी आहेत त्यांनीही त्यांचे जे काही अनुभव आहेत, त्यांच्या कौशल्यांसंदर्भात, त्यांच्या अभ्यासासंदर्भात, त्यांच्या कामगिरीसंदर्भात पंतप्रधानांना माहिती देत आहेत। या सर्व संवादातून नक्कीच आपणा सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्या प्रेरणेतून आपल्या हातूनही असं कौशल्यपूर्वक कार्य घडो अशी सर्वांना शुभेच्छा। आणि या पुढील व्हिडिओ लगेच पाहूया। खुद के मन में कुछ इच्छा होती थी? जी सर, एक्चुअली मेरे मम्मा बहुत इंटरेस्टेड थे डांस में। मेरे को कुछ नॉलेज नहीं था डांस के बारे में, तो उन्होंने मेरे को सिखाया था और उनको इंडियन कल्चर बहुत पसंद है, तो उन्होंने मेरे को थोड़ा थोड़ा थिंग्स सिखाया था जो इंडियन क्लासिकल आर्ट से जुड़ा हुआ है। तो इसलिए सब वहां से मेरे को भी इंटरेस्ट आया कि मुझे भी सीखना है इंडियन कल्चर के बारे में और इंडियन कल्चर में कितना रंग और उसका रिचनेस जो है वो मैं ऑल ओवर द वर्ल्ड स्प्रेड करना चाहती हूँ सर। अच्छा, ये सीखने में काफी कठिनाई आई होगी, कई बड़ी मुश्किलें आई होगी, तो परिवार का सहयोग के बिना तो हो नहीं सकता है जी। तो कैसी कैसी कठिनाई आई है, कुछ बता सकती हो आप, कैसे रास्ते निकाले? जी सर, तो फर्स्ट ऑफ ऑल मेरे पास पिताजी नहीं है, वो एक्सपायर कर गए हैं, तो उसके वजह से मामा को बहुत कठिनाई है और प्लस हम लोग 2 बच्चे हैं, मैं और मेरे भैया। तो इन एजुकेशन फील्ड बहुत मुश्किल था और बट फिर भी मम्मा ने कुछ ये बिना सोच के उन्होंने बहुत हार्ड वर्क करके उन्होंने मेरे को एक डांस क्लास में डाला और एजुकेशन दिया। और मेरे को डांस फील्ड में ये सब सोच के तो ऐसा नहीं होता है सर कि मुझे ऐसे ही बैठना है, मुझे भी एक है कि मेरे को भी मेरा मामा का नाम ऊंचा करना पड़ेगा और मेरे गुरुओं का नाम, तो इसलिए बहुत कठिनाई थी सर। देखिए, मैं पहले तो आपकी माताजी को प्रणाम करता हूं। आप कितनी भाग्यवान है कि मां ने अपने जीवन में जो संकट आया
उस संकट के बीच भी तुम्हारे सपनों को पूरा करने के लिए और मुझे बताया गया कि तुम टूटे कांच पर कार्यक्रम करती हो, आंख पर कार्यक्रम करती हो। जी ये सर। सुनकर के ही डर लगता है, तुम्हें क्या लगता है? सर फर्स्ट तो मुझे बहुत डर लगा, बट बाद में मामा ने उसको लेके फर्स्ट एक्सपेरिमेंट किया कि उन्होंने नाचा उसके ऊपर। बाद में मेरे को ब्रेवरी दिया कि रमोना कुछ नहीं होगा, जा बोल के। तो बाद में बहुत सालों लगा सर गांच के ऊपर जस्ट खड़े होने के लिए। बहुत गांच पीसेस पैर के अंदर गए हैं, बट फिर भी मुझे एक इंटरेस्ट भी था अंदर कि मुझे सीखना है बोल के। रेवन्ना जी, आपकी उपलब्धियां आपकी उम्र से कहीं ज्यादा बड़ी है और इसके लिए आपके साथ ही, जैसा मैंने कहा, आपकी माताजी विशेष रूप से बधाई के पात्र हैं। जी सर। पिछले कुछ वर्षों में ये हमारा प्रयास रहा है कि हमारे देश से, हमारा जो देश का सॉफ्ट पावर है, उसकी अपनी एक अहमियत है और उसकी जितनी शक्ति मिलेगी, देश की शक्ति को प्रकट करने का एक रास्ता खोल देती है। इस सोच को आप जैसे युवा कलाकार पूरी तरह समर्पण भाव से, क्योंकि ये कला एक प्रकार की साधना है, एक तपस्या है जो आपने प्राप्त की है। मेरी तरफ से आपको बहुत बहुत बधाई, आपके परिवारजनों को बहुत बहुत शुभकामनाएं। थैंक यू सर। प्रधानमंत्री जी, एक बेटे का अभिनंदन करने के साथ साथ आज आपने उनके मां के त्याग और मां की अभिलाषाओं को भी प्रणाम किया है। उसके लिए मैं हम सबकी ओर से आपका आभार व्यक्त करती हूँ। एक और बेटी त्रिपुरा से आपसे संवाद के लिए जुड़ना चाहेगी। उनका नाम है पुहबी चक्रवर्ती। नमस्ते आदरणीय प्रधानमंत्री जी। नमस्ते जी। वो भी बताइए, आप तो बहुत इनोवेशन करती रहती हो, सुना है हमने। जी सर। बताइए। सर, मेरा इनोवेशन एक्चुअली दो किया है। एक है स्पाइरोमीटर नाम के एक चीज है जिसके लिए मैंने एक GUI बनाया है, ग्राफिकल यूजर इंटरफेस। जो जो कोविड-19 के लोग होते हैं उनके लंग्स बहुत खराब होते हैं, मतलब अगर ट्रीटमेंट के टाइम पे भी हो या पहले भी, तो क्योंकि कोविड-19 सबसे पहले लंग्स को ही प्रॉब्लम करते हैं, इसलिए मैंने ये GUI इसलिए बनाया है ताकि करेक्ट अमाउंट ऑफ ऑक्सीजन उनके लंग्स को जाके पंप करे और वो जल्दी से ठीक हो जाए। और मेरा जो दूसरा इनोवेशन है वो एक ऐप है जिसका नाम है एथलेटिक्स फॉर द आत्मनिर्भर एथलीट। सर, मैं खुद भी एक एथलीट हूँ और मैं कैराटे में ब्लैक बेल्ट भी हूँ। उसी के साथ साथ मैं इंडिया को बहुत बार रिप्रेजेंट भी कर चुकी हूँ इंटरनेशनल लेवल पे। तो जब मैं वहाँ पे खेलने जाती थी तो मैं देखती थी कि बहुत ऐसे एथलीट्स थे जिसका बहुत सारे प्रॉब्लम्स होते थे, जो स्पेशली इकोनॉमिकली वीक फैमिली से आते थे। जैसे कि फॉर एग्जांपल डाइटिशियन नहीं मिलते थे या मेंटल हेल्थ का कुछ नहीं होता था। तो इसलिए मैंने उन लोग के लिए एक ऐप बनाई जो शायद 1 महीने बाद प्ले स्टोर में अवेलेबल होगा, ताकि जो रूरल बैकग्राउंड से है या जो इकोनॉमिकली पुअर बैकग्राउंड से है वो भी वही चीज मिल सके, उस हिसाब का डाइटिशियन या उस हिसाब का मेंटल हेल्थ के लिए चीज मिल सके जो एक अमीर बच्चों को मिलेगा और एक अमीर एथलीट को। वो भी ये जो तुम्हारी दूसरी ऐप है वो क्या हाँ, स्पोर्ट्स पर्सन के लिए काम आएगी कि कॉमन मैन को भी काम आएगी? सर, कॉमन मैन को भी काम आएंगे, क्योंकि जो न्यूट्रिशन के लिए देश भर में जो अभियान चल रहा है हमारे स्मृति जी के नेतृत्व में, देश भर में कुपोषण के खिलाफ एक बहुत बड़ी लड़ाई चल रही है, लोगों को जागरूक किया जा रहा है, तो उसमें आपके ये ऐप का उपयोग हो सकता है? हाँ सर, ऐप का उपयोग हो सकता तो है। आपने सरकार के जो इनिशिएटिव हैं, योजनाएं हैं, उसको स्टडी किया है? हाँ सर, कुछ कुछ मैंने किया है जब मैंने ये ऐप डेवलप किया था। अगर उसको इसके साथ इनकॉर्पोरेट करोगी तो मैं समझता हूँ
कि वो बहुत उपयोगी होगा और कुछ स्टार्टअप वाले पहुंच जाएंगे तुम्हारे पास, स्टार्टअप वाले अपना स्टार्टअप बना देंगे। अच्छा, आप ये सारा काम करती हो, हाँ सर। तो तुम्हारे स्कूल का ये एनवायरनमेंट है, मित्रों का है कि परिवार का है? सर सभी का ही है। स्कूल से भी बहुत सपोर्ट मिलता है, जब भी छुट्टी मांगू दे देते हैं। मेरे फ्रेंड्स भी बहुत सपोर्ट करते हैं। मेरे फैमिली, स्पेशली मेरी दीदी मुझे हमेशा बोलती है और हमेशा सपोर्ट करती है कि स्कूल के परसेंटेज थोड़ा कम आए फिर भी ठीक है, फिर भी इनोवेशन में तू ध्यान दे। तो सभी बहुत सपोर्ट करते हैं। तो अभी तुम्हारे साथ कौन कौन बैठा है? सर मेरे पापा है और मेरी मम्मी है। चलिए, उनको भी मैं अभिनंदन करता हूँ। और ये तुम्हारी छोटी बहन है? नहीं सर, ये 2021 के अवार्डी है। अच्छा सर। अच्छा अच्छा, आप लेबोरेटरी में या अपने कंप्यूटर पे दुनिया खपाती रहती हो, डिजिटल डिवाइसेस पर खेलती रहती हो और फिर खेलकूद के मैदान में भी चली जाती हो, क्या बात है? हाँ सर। सर मैं मानती हूँ कि पढ़ाई के साथ साथ खेलकूद में भी हर लड़कियों को या हर किसी इंसान को जाना चाहिए, और स्पेशली सेल्फ डिफेंस लड़कियों के लिए बहुत जरूरी होता है। इसलिए मैं पढ़ाई के साथ साथ खेलकूद भी करती हूँ सर। चलिए, वो भी आप एक खिलाड़ी भी हैं, इनोवेशन भी करती हैं और आपके मन में लोगों के लिए प्यार भी है, न्यूट्रिशन की चिंता करती है। आपने बहुत ही प्रेरक काम किया है। मैं आपको बधाई देता हूँ, आपके परिवारजनों को बधाई देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच सर। नमस्ते। नवाचार की दुनिया से प्रधानमंत्री जी अब आपका डिजिटली परिचय करवाना चाहेंगे एक वीर बालक से। बालक का नाम है धीरज कुमार, जो जुड़ रहे हैं हमसे बिहार से। माननीय नमस्कार सर। धीरज नमस्ते। जी सर। चलिए, आपका नाम तो बड़ा धैर्य से भरा हुआ है। जी धीरज, बताइए आपके साथ जो घटना घटी उसका जरा विस्तार से बताइए, कैसे सामना किया आपने? हम दोनों भाई गए थे भैंस धोने के लिए, तो हम नदी किनारा बैठ गए। हमारा भाई भैंस धोने लगा, तो अभी अचानक से मगरमच्छ आया और हमला बोल दिया उस पे। तो चिल्लाया, तो मैं गया तो मेरे गोड़ में लंगड़ी से मार दिया। तभी मैं घायल हो गया था। तभी भी उनको खींच कर घर ले आए और घर से लेकर सरकारी हॉस्पिटल में बेतिया लेकर आए। चुपचाप रहा। उस समय आपकी उम्र कितनी थी? 14 बरस। अच्छा, तो ये आपका छोटा भाई था? जी। तो इस भाई को याद है सारा कैसे हुआ था, और अब याद करता है? उसको भाई को डर लगता है कि अभी हिम्मत आ गई है? डर लगता है, नदी के पास नहीं जाता है वो। हाँ। अच्छा, घटना जब इतनी हुई, खून दिखता होगा, मगर इतना बड़ा दिखता होगा, तो आपको डर नहीं लगा? आपके दिमाग में क्या विचार आया उस समय? उस समय मेरा दिमाग में खाली मेरा भाई लौक रहा था। अगल बगल कुछ नहीं। अच्छा, ऐसा हिम्मत आई है, अब तो लोग तुम्हें, अखबारों में नाम छप गया, लोग तुम्हें बातें करते होंगे, तो क्या तुम्हारा भी कोई पसंदीदा कोई सुपर हीरो है क्या? जी। हैं? ऐसा नहीं है कुछ मन में? आपका सुपर हीरो कौन है? सुपर हीरो हैं? चलिए, कोई बात नहीं। मैं तो, आपने जो साहस दिखाया, अपने परिवार की जो चिंता की, अपने भाई को बचाया, वो भाई होना वो एक बात है, लेकिन इस प्रकार से ऐसे समय साहस और समय सूचकता के साथ, और उसमें साहस भी चाहिए, संयम भी चाहिए, और बहुत बुद्धि के तरीके से आपने अपने भैया को निकाल दिया। मैं समझता हूं कि आप जैसे बालक ऐसी घटनाओं में जब अपने भीतर की सारी शक्ति को उपयोग करते हुए किसी की जिंदगी बचा देते हैं, तो अपने आप में एक प्रेरक बन जाती हैं। आगे क्या बनने के लिए सोच रहे हो धीरज? फौजी बनकर देश का सेवा करना। फौज में जाना है? जी। चलिए, फिर तो देशभक्ति भी उतनी भरी पड़ी है आपके अंदर
मेरी आपको बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत धन्यवाद। बहुत बहुत प्रधानमंत्री जी, धीरज के बाद अब वीरों का प्रदेश पंजाब आतुरता से आपकी राह बांट रहा है, जहां पर समाज सेवा के लिए पुरस्कृत मेधांश कुमार गुप्ता आपसे संवाद करना चाहेंगे। मेधांश नमस्ते। नमस्कार माननीय प्रधानमंत्री जी। मेधांश बताइए, एक तो खुद के विषय में बताइए और अपने साथ कौन कौन बैठे हैं वो भी बता दीजिए। सर, सबसे पहले तो मुझे बहुत खुशी हो रही है कि मुझे आपके साथ बात करने का एक शुभ अवसर मिला, सो मैं आपको बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। और सर, जो मेरा मेन फील्ड है जिसमें मैंने काम किया है वो मेरा आईटी के अंदर है, टेक्नोलॉजी में। तो मैंने उसमें काफ़ी प्रोजेक्ट्स बनाए हैं एंड जो मैंने अपना मेन वर्क किया है वो मैंने कोरोना टाइम के अंदर किया है, बिकॉज लोग काफ़ी पैनिक क्रिएट कर रहे थे कि लोगों को पता नहीं था कोरोना क्या होता है। तो उसके लिए मैंने अपने फील्ड के अंदर दायरे में रहकर मैंने लोगों के लिए एक ऑनलाइन पोर्टल लॉन्च किया जिसके अंदर लोगों को सारी जानकारी मिलती थी कोरोना के लिए। एंड उसके साथ मैंने एक हेल्पलाइन नंबर जारी किया जिस पर कितने लोग जुड़े थे तुम्हारे साथ? सर, उसके अंदर काफी लोग जुड़े थे ऑल ओवर इंडिया से, अलग अलग राज्यों से। एंड सर, मेरे साथ अभी मेरे मदर बैठे हैं एंड मेरे फादर एंड डीएम मैम एंड उनके अधिकारी बैठे हैं। तो ये आपको आदत किसने डाली? माँ बाप ने डाली है? स्कूल में, कॉलेज में डाली? क्या हुआ? सर, मुझे जो मेरे को एक अवसर मिला वो मुझे मेरे पेरेंट्स की तरफ से मिला, क्योंकि वो भी आईटी के अंदर ही है उनका फील्ड। तो उन्होंने मुझे काफ़ी एक्सप्लोर किया, सिखाया एंड मुझे मेरे फादर से काफ़ी इंस्पिरेशन मिली कि मैं सोसाइटी के लिए कुछ कर सकता हूँ, क्योंकि उन्होंने भी काफ़ी काम किया सोसाइटी के लिए। अच्छा, अपनी पढ़ाई पूरी करने के बाद आप नौकरी करना चाहेंगे या कोई स्टार्टअप वगैरह शुरू करेंगे? सर, मैं अपनी पढ़ाई कंप्लीट करने के बाद मैं चाहता हूं कि मैं अपनी कंपनी के अंदर मैं और जो मेरे दोस्त हैं मैं उनको कोडिंग सिखाऊं एंड साथ ही साथ मैं चाहता हूं कि जो कई बड़े प्रोजेक्ट्स हैं, फेसबुक, गूगल, तो मैं भी उनकी तरह कुछ डेवलप करूं और समाज की सेवा कर सकूं। मेधांश, आपको देखकर मुझे ये लगने लगा है कि पिछले कुछ वर्षों से किए गए भारत सरकार ने जो योजनाएं बनाई वो प्रयासों के कुछ अच्छे परिणाम निकल रहे हैं। हमारी कोशिश रही है कि हम देश के युवाओं को, आने वाली पीढ़ी को एक एंटरप्रेन्योरशिप के रूप में उनको कैसे उस तरफ आकर्षित करें, उस स्टार्टअप की दुनिया में आए, वो स्वयं एक प्रकार से जॉब क्रिएटर बने और देश की ताकत को बढ़ावा दे। आपने अपने काम से ये साबित कर दिया कि हमारे देश के बच्चों में जो योग्यता और उससे कितने बड़े बड़े बदलाव आ सकते हैं। तो मेरी तरफ से आपको, आपके परिवारजनों को बहुत बहुत बधाई। आपके सपने पूरे हो और आप बहुत प्रगति करें। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद, बहुत बहुत। प्रधानमंत्री जी, आपका विशेष आग्रह रहा है कि बच्चों को खेलकूद की दुनिया में ज्यादा से ज्यादा आगे बढ़ाया जाए। आपने विशेष रूप से उन बेटियों का अभिनंदन किया है जिन्होंने खेल जगत में हिंदुस्तान का नाम विश्व पटल पर रोशन किया है। आज खेल के जगत से एक छोटी सी बेटी आपके हस्तों से पुरस्कृत भी हुई और अब संवाद के लिए आतुर है। मैं आपकी अनुमति से तारुषी गौर को आमंत्रित करना चाहूंगी चंडीगढ़ से। तारुषी, नमस्कार। नमस्कार आदरणीय प्रधानमंत्री जी। तारुषी, पहले लोग कहा करते थे कि खेल खेलने से पढ़ाई में बाधा आती है। आपको क्या लगता है, सच है क्या? आप पढ़ाई और खेल में तालमेल कैसे बिठाती हैं? सर, मुझे ऐसा लगता है कि पढ़ाई और खेल दोनों ही हमारी जिंदगी में बहुत जरूरी होते हैं। दोनों का अपना एक अच्छा, एक अलग महत्व होता है। पढ़ाई करने से हम आगे बढ़ सकते हैं, हम अपने देश के लिए कुछ अच्छा कर सकते हैं, और खेल से तो हम अपने देश का गौरव कर सकते हैं, हम देश को ऊंचा नाम दे सकते हैं। तो पढ़ाई और खेल दोनों करते हुए हम अपने देश को बहुत सपोर्ट कर सकते हैं और देश को प्राउड भी कर सकते हैं। आपके साथ कौन कौन है तारुषी? सर, मेरे साथ मेरे माता पिता हैं
और हमारे राज्य के डीसी सर हैं। अच्छा, तो तारू जी ये विचार सब कहाँ से आया तुम्हें? चंडीगढ़ कब से रहती हो? सर मैं काफी समय से चंडीगढ़ के साथ जुड़ी हुई हूँ और उसके साथ साथ मैंने राष्ट्रीय प्रतियोगिता में भी चंडीगढ़ को रिप्रेजेंट करके चंडीगढ़ के लिए गोल्ड मेडल लेके आई हूँ। अच्छा, मैंने सुना है कि आप मैरी कॉम को अपना आदर्श मानती हैं। और उनकी कौन सी खूबी आपको सबसे ज्यादा प्रेरित करती है? सर मैरी कॉम की अनेक खूबियां हैं। अगर मैं बताने लगूं तो पूरी मीटिंग ही खत्म हो जाएगी। मुझे मैरी कॉम इसलिए अच्छी लगती है क्योंकि वो मेरे को सिखाती है कि हमारी लाइफ में, हमारे स्पोर्ट्स में कितनी भी स्ट्रगल आए, कितनी भी डिफिकल्टी आए, हमें उसे पार करके अपने ड्रीम्स को अचीव करना है। उन्होंने इंडिया का नाम भी प्राउड किया है और उसके साथ साथ वो एक एक्सीलेंट मदर भी हैं, वाइफ और बेटी भी हैं। तो वो अपने खेल और पर्सनल लाईफ के बीच में बहुत अच्छे से बॅलन्स भी करती हैं। अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्रातील 4 बालकांसह देशातील एकूण 29 विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे। या सर्व विद्यार्थ्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख आपण करून घेतलेली आहे। महाराष्ट्रातील 4 विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे। याच पद्धतीचं या सर्व बालकांपासून प्रेरणा घेऊन आपणही त्या पद्धतीचं कर्तृत्व दाखवू शकता आणि अशाच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे मानकरी आपणही होऊ शकता। त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद। हा आपला कार्यक्रम या ठिकाणी येथे संपलेला आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच यापुढेही आपण सर्वजण या चॅनलशी जोडलेले राहावे। त्यासाठी DDC लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब करावे। धन्यवाद।